नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 5. श्लोक वाचूया. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुरविचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता एक एक चरण म्हणूया. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित म्हणा. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते दुर्धर निर्जर शक्तिभृते. आता पूर्ण ओळ. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते म्हणा. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते. आता दुसरी ओळ. चतुरविचार धुरीण महाशिव म्हणा. चतुरविचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते दूतकृत प्रमथाधिपते. आता पूर्ण ओळ. चतुरविचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते म्हणा. चतुरविचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते. आता तिसरी ओळ. दुरित दुरीह दुराशय दुर्मती म्हणा. दुरित दुरीह दुराशय दुर्मती दानवदूत कृतांतमते म्हणा. दानवदूत कृतांतमते. आता पूर्ण ओळ. दुरित दुरीह दुराशय दुर्मती दानवदूत कृतांतमते म्हणा. दुरित दुरीह दुराशय दुर्मती दानवदूत कृतांतमते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. या श्लोकामध्ये ऐरण दुर्मद शत्रुवधोदित जोरकस म्हणायचं. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दी रस्व म्हणायचा. दुर्धर निर्जर शक्तिभृते सरळ म्हणायचं. दुर्धर निर्जर शक्तिभृते. दुसऱ्या ओळीमध्ये चतुरविचार धुरीण महाशिव. या भागामध्ये धुरीण री दीर्घ म्हणायचा. चतुरविचार धुरीण महाशिव असं म्हणायचं. दूतकृत प्रमथाधिपते दू दीर्घ म्हणायचा. दूतकृत. आता त वर आघात त नंतर प्र आलेला आहे त्या प वर आघात द्यायचा. दूतकृत प्रमथाधिपते असं म्हणायचं. दूतकृत प्रमथाधिपते. प्रमथ म्हणायचं. दूतकृत प्रमथाधिपते. तिसऱ्या ओळीमध्ये दुरित दुरीह दुराशय दुर्मती. यामध्ये दुरित री ऱ्हस्व आहे आणि दुरीह री दीर्घ आहे. दुरित दुरीह दुराशय दुर्मती इथपर्यंत पूर्वार्ध आहे. पुढे दानवदूत कृतांतमते. दानवदूत दू दीर्घ आहे. दानवदूत कृतांतमते असं म्हणायचं. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता या गोष्टी लक्षात घेऊन आपण हा श्लोक पूर्ण म्हणूया. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुरविचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुरविचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते
दुरित दुरीह दुराशय दुर्मती दानवदूत कृतान्तमते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। आता चौथा आणि पाचवा श्लोक एकत्र म्हणूया. ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते। रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते। निजभुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते। चतुर विचार धुरीण महाशिवदूत कृत प्रमथाधिपते। दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। अंबा माता की जय. नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 5. श्लोक वाचूया. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते। चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते। दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता अर्थ बघूया. ऐ संबोधन आलेलंच आहे देवीसाठी. हे देवी, रण दुर्मद शत्रुवधोदित, रणांगणावर युद्धाचा मद चढलेल्या शत्रूंचा वध करण्यासाठी उद्युक्त झालेली. रण दुर्मद शत्रू, शत्रू हा की ज्याला युद्धाचा मद चढलाय, अशा शत्रूचा वध करण्यासाठी तू उद्युक्त झाली आहेस. वधोदित. दुर्धर निर्जर शक्तिभृते. आणि तू दुर्धर आणि कधीही क्षीण न होणारी अशी शक्ती धारण करतेस. दुर्धर आहे तू. तुझ्या शक्तीपुढे कोणाचा टिकाव लागत नाही, अशी दुर्धर आहे. आणि निर्जर म्हणजे ती कधीही क्षीण होत नाही, कमी होत नाही, अशी शक्ती तू धारण करणारी आहेस. शक्तिभृते. चतुर विचार धुरीण महाशिव. चतुर, विवेकशील आणि थोर मनाचा असा शंकर, महाशिव, त्यांच्यामध्ये श्रेष्ठ असणारा, चतुर आणि विवेकशील असा श्रेष्ठ असणारा थोर मनाचा शंकर. दूतकृत प्रमथाधिपते. प्रमथ हे शिवाचे गण आहेत आणि त्या प्रमथांचा पती शंकर, त्याला तू दूत केलंस. आता या ठिकाणी देवीच्या अनेक कथांचा संदर्भ आला आहे की देवीनी शंकराला दूत म्हणून पाठवलं होतं, अशी ती गोष्ट आहे. म्हणून म्हटलंय की चतुर विवेकशील आणि थोर मनाच्या शंकराला, प्रमथपती असलेल्या शंकराला तू दूत केलंस, म्हणून शिवदूती असं देवीचं नाव आहे. दुरित दुरीह दुराशय दुर्मती. हे सगळं दानवांचं वर्णन आहे. कसे आहेत हे राक्षस? तर दुरित दुरीह दुराशय दुर्मती. दुर्वर्तनी आहेत, दुष्ट वासना असणारे आहेत, दुष्ट संकल्प असणारे, दुष्ट संकल्प करणारे आहेत आणि दुर्मती म्हणजे दुर्बुद्धी आहेत, दुष्ट मनाचे असे आहेत. दानव दूत कृतांतमते. असे जे दैत्य आहे त्या दैत्यांना राक्षसांनी तुझ्याकडे दूत म्हणून पाठवलं. परंतु दानवदूत कृतांतमते. परंतु त्या दानवदूतांची मती तू कुंठित करून टाकलीस, अशी तू देवी आहेस, असं देवीचं वर्णन आहे. अर्थ बघूया.
हे देवी, युद्धभूमीवर दैत्यांशी गाठ पडली असताना युद्धाचा मद चढलेल्या त्या शत्रूंचा वध करण्यासाठी तू कधीही क्षीण न होणारी दुर्धर अशी शक्ती धारण करतेस. युद्ध प्रारंभ होण्यापूर्वी विवेकशील, चतुर आणि थोर मनाच्या भगवान शंकराला, प्रमथगणाच्या अधिपतीला तू आपला दूत बनवलंस. दैत्यांनी मात्र दुर्वर्तनी, दुष्ट वासनांचे, दुष्ट संकल्प करणारे, दुष्ट मनाचे दैत्य दूत म्हणून पाठवले. परंतु हे देवी, तू त्यांची मती कुंठित करून टाकलीस. हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार विपुल, विलोभनीय, रमणीय आहे. महिषासुर राक्षसाचा वध करणाऱ्या हे देवी, तुझा त्रिवार जय जयकार असो. अंबा माता की जय.